शेवटी भारताचं कॅम्पेन ओलंपिक्समध्ये संपलं आणि 6 मेडल आले या ओलंपिक्समध्ये. आज क्लोजिंग सेरेमनीचा दिवस आहे आणि बाय द टाईम मी हे शूट करतोय तर अजून विनेश फोगटचं यायला उशीर आहे. 13 ऑगस्टला येणार आहे ते. तर हू नोज जर मेडल आलं तिचं तर 7वं. पण 6 मेडल मी म्हणाल की थोडंसं डिसअपॉइंटिंग आहे, कारण की आपण टोकियोमध्ये, कारण की आपण प्रिव्हियस ओलंपिक्सच कम्पेअर करू. प्रिव्हियस ओलंपिक्समध्ये 7 मेडल जिंकले होते आणि गोल्ड होतं. मेन म्हणजे गोल्ड होतं. यावेळेस एकही गोल्ड नाही आहे. पण 6 मेडल भारताच्या हिशोबाने कमी म्हणणार, पेक्षा जास्त होती. मला असं वाटलं होतं की कदाचित आपण 8 मेडल जिंकले असते. विनेश फोगटचं जर मेडल कन्फर्म झालं तर 7 होईल. पण भारताचे 6 इव्हेंट्समध्ये 4th फिनिश झालं. मनू भाकरचं 25 मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूचं, लक्ष्य सेन बॅडमिंटनमध्ये, आर्चरीमध्ये अंकिता भकत आणि धीरज बोमादेवाराचं 4th फिनिश. त्याचबरोबर स्कीट शूटिंगमध्ये 4th फिनिश. तर असं करून एक जे अर्जुन बबुटा शूटिंगमध्ये, तर कुठे ना कुठे आपण थोडंसं सिले मिस्टेक्स करतो आहे. तर त्या सिली मिस्टेक्सनी आपण मेडल हरवतो आहे. म्हणजे या एवढ्या मोठ्या लेवलवर येणं प्रेशर आहे, माइंडसेट पण असतं. पण ठीक आहे, परफॉर्मन्स ओव्हरऑल मी सॅटिस्फाईड आहे. पण मेडल्स आणखी यायला पाहिजे होते, कारण की इथं आल्यावर इतक्या जवळ येऊन मेडल हरवणं, पण स्पेशली विनेश फोगटचं ज्या पद्धतीनं मेडल तिला भेटलं नाही, अजून वर्ल्ड कप आला नाही, पण तरी स्टुपिडिटी. म्हणजे काय आहे, तुम्हाला प्रोसेस माहिती होतं, तुम्हाला अंडरवेट पाहिजे होतं किंवा इक्वल 50 किलो, तुम्ही करू शकले नाही. फेल्युअर आहे, ॲक्सेप्ट करा, मूव ऑन झालंच पाहिजे. पण असं कुठले रेसलर्ससोबत नंतर झालं नाही, विच इज गुड थिंग. पण येणाऱ्या काही इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये, वॉट एव्हर टुर्नामेंटमध्ये असं झालं नाही पाहिजे. एक रूल बुक करायला पाहिजे आणि बरंच काही याच्यात फॉलो करायला पाहिजे. एनिवेज, मनू भाकर माझी बहुतेक मी म्हणेल की बेस्ट ॲथलीट, म्हणजे नॉट टेकिंग अवे नीरज चोप्राने सिल्वर मेडल जिंकलं. पण 2 मेडल जिंकणं, तिला चान्स होता 3 मेडल जिंकायचा, पण तरी 2 मेडल खूप मोठी गोष्ट आहे. इंडिपेंडंट इंडियानंतर पहिली अशी भारतीय ठरली जिनं 2 मेडल जिंकले ओलंपिक्समध्ये. पण काही ॲथलीट जसे नीरज चोप्रा जॅव्हलिनमध्येच खेळतो, तर त्याचंसुद्धा म्हणजे कौतुक, कारण की बॅक टू बॅक मेडल्स, सिल्वर पण जिंकणं काही सोपं नाही आहे. ॲथलेटिक्समध्ये सरकत खूपच आवड असतं. पण मनू भाकरचं खरंच टोकियोनंतर जे झालं, जे डिसअपॉइंटिंग झालं, त्याच्यानंतर तिने हे परफॉर्म केलं आणि जिंकणं, खरंच माइंडसेट किती स्ट्रॉंग केला. आणि क्रेडिट टू जसपाल राणा ॲज वेल तिच्या या सगळ्या याच्यामध्ये. स्वप्नील कुसाळे, अरे खूपच भारी, 1 नंबर पुणेरी. कोल्हापूरच्या, तसं तो पण पुण्यातही राहतो, तर 1 नंबर पुणेरी. काय सांगावं, म्हणजे प्रत्येक ऑलिम्पिक्सला एक सरप्रायझिंग फॅक्टर असतो. टू बी ऑनेस्ट, स्वप्नीलकडनं पदकाची अपेक्षा नव्हती, पण चांगलं परफॉर्मन्स करेल हे एवढं माहिती होतं आणि तो जिंकला आहे, तर सुपर्ब. त्याच्यानंतर मेन्स हॉकी टीम सुपर्ब, म्हणजे काय म्हणावं. एकच अशी पुरुष हॉकी टीम जी टोकियोमध्ये पण मेडल्स होते आणि इथंसुद्धा होतं. बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया यावेळेस मेडल जिंकू शकले नाही आणि भारताने ब्रॉन्झ मेडल 2 वेळा जिंकले. तर खरंच कौतुक करावं तितकं कमी, कारण की टीम इव्हेंटमध्ये मेडल जिंकणं खूपच अवघड आहे. त्याच्यानंतर अमन सेहरावत, 21 वर्षाचा रेसलर, जिंकतोय मेडल पहिल्याच ओलंपिक्समध्ये. बाय द वे त्याची काय स्टोरी आहे, त्याचे आईवडील तो जेव्हा 11 वर्षाचा होता तेव्हा त्याचे आईवडील देवाघरी गेले आणि त्याच्यानंतर इथपर्यंत येणं, मेडल जिंकणं, खरंच काय इन्क्रेडिबल स्टोरी बघा. म्हणजे काही लोकांना म्हणजे आईवडील नसतात, मग ते काय बनतात सांगणं अवघड आहे. पण ओलंपिक मेडल जिंकणं तर खरंच अमनचं कौतुक करावं तितकं कमी. आणि खूप छान वाटतं की रेसलिंगमध्ये आपण नेहमी पदक जिंकत आलो आहे 2008 बेजिंग ओलंपिक्सपासून, आणि अमननी ते खंडित होऊ दिलं नाही आहे. आणि आपण कोणाबद्दल झालं आहे, 5 झाले. मनूचे 2, स्वप्नीलचं 3, मेन्स हॉकी टीम 4, अमन 5 आणि शेवटी नीरज चोप्रा. काय म्हणावं नीरजबद्दल, खरंच असा ॲथलीट होणं खूप अवघड आहे. प्रोबेबली वन ऑफ द ग्रेटेस्ट ॲथलीट ऑफ भारताचा, स्पेशली ओलंपिक्समध्ये गोल्ड जिंकतोय, सिल्वर जिंकतोय. इथं खरंच खूप कौतुक करावं तितकं कमी नीरजचं. माइंडसेट पण तो
त्याची अपेक्षा होती गोल्ड जिंकायची. आय एम शुअर तो खूप त्याचे ओलंपिक्स बाकी आहेत. फक्त त्याचं दुसरं ओलंपिक्स होतं, अजून तो 26ने झालं आहे. जॅव्हलिनचं पीक परफॉर्मन्स म्हणजे पीक जे वाढतं ते 26 वर्षानंतर वाढतं. तर अजून त्याची कमीत कमी 2 ओलंपिक्स तरी असेल आणि नक्कीच तो उत्तम करेल आणि LAमध्ये वाय नॉट गोल्ड परत एकदा. पण भारताला बरंच इम्प्रूव्हमेंट करू लागणार आहे. चौथ्या फिनिशने सुद्धा सॅटिस्फाय, म्हणजे भारत 10 जिंकू शकला असता, नक्की 10 जिंकू शकला असता, कदाचित 10च्या वरच जाऊ गेला असं जर आपण सिले मिस्टेक कुठे केली नसताना. कारण की चिराग आणि सात्विकचं मला वाटतं एक मेडल आपलं हुकलं आहे, ते आपण जिंकू शकलो असतो. मीराबाईंनासुद्धा जर तिचं कॅल्क्युलेशन थोडंसं म्हणजे चुकलं, पण तिनंसुद्धा मेडल जिंकलं असतं तर चांगलं झालं असतं आणि ते पॉसिबल होतं. लक्ष्य सेनचं मेडल पॉसिबल होतं बॅडमिंटनमध्ये. अर्जुन बबुटा 4th आला, त्याचं मी समजू शकतो की थोडंसं अवघड होतं, म्हणजे सगळ्याच अवघड आहे, पण मीराबाईचं आणि लक्ष्याचं मला वाटलं ते जिंकू शकलं होतं. कारण की मीराबाईने जर तो पहिला क्लीन एंड जर्क अटेम्प्ट सक्सेसफुल केला असता तर तिला परत चान्स भेटला असता 114 क्लीन एंड जर्कमध्ये मेडल जिंकायला. पण एकंदरीत आता ओलंपिक LA 2020ची ओलंपिकचं काउंटडाऊन आत्तापासून सुरू झालं आहे. अनेक स्पर्धा खेळावे लागणार आहे. जितके स्पर्धा खेळता येईल, जितकं रिपिटेशन करता येईल पोडियमवर फिनिश व्हायचं, तेवढे तुमचे चान्सेस जास्त वाढेल. कारण की जितका तुमचा सराव होता, रिपीट करता, तेवढे तुमचे जिंकण्याचे चान्सेस वाढतात. कारण की तुम्ही त्या झोनमध्ये बघा, ओलंपिक्स म्हणजे काही दुसरं स्पोर्ट्स खेळत नाही आहे तुम्ही, तोच स्पोर्ट खेळताय, फक्त एका ठिकाणी खेळताय. म्हणजे इट इज ॲज गुड ॲज की तुम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळताय किंवा एशियन गेम्स खेळताय. हां,